नमस्कार, मी राहुल साळवे. ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत. बदलापूर शहर, प्रामुख्याने बदलापूर शहर पाहिलं गेलं की तर या बदलापूर शहरात येत्या 2 डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याच अनुषंगाने पाहिलं तर संपूर्ण भारत देशामध्ये केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. तसंच राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार आहे. आणि आपण जर पाहिलं तर जर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जर महायुती सरकार असेल तर बदलापूरमध्ये का नाही, हा अनेकांचा प्रश्न जो आहे तो आपला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आज आपण याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेब आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सर, स्वागत आहे तुमच्या ठळक वार्तामध्ये. सर, सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा अथवा अनेक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न सारखा विचारतात की बदलापूर शहरात भाजप आणि शिवसेना वेगळे का लढतात, तर यावर काय तुम्ही सांगाल? खरं निवडणुका बदलापूर नगरपालिकेच्या किंवा राज्यातल्या नगरपालिकेच्या सगळ्या घोषित झालेल्या आहेत आणि आता ते वातावरण तयार झाले. आतापर्यंत बदलापूर शहर हे शांततेच्या मार्गाने जाणारं शहर आहे. कधी कधी उत्साहाच्या भरात कार्यकर्ते कुठल्याही दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात. एकदम दिशाहीन होण्यापेक्षा एक दिशेने जाणं कार्यकर्त्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं असते. आपण सांगितलं केंद्रात युतीचं सरकार आहे, राज्यामध्ये पण युतीचं सरकार आहे, मग बदलापूरला का नको? खरं म्हणजे हा प्रश्न मी याच्या अगोदरच सांगितलेला होता. कोणाचा तरी कलुषितपणा येऊ नये यासाठी काही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी पुढे आली 2 पावलं. आम्ही त्यांच्याबरोबर युतीला तयार झालो, RPI सुद्धा तयार झालं. शिवसेनेच्या बरोबर चर्चा झाल्याच नव्हत्या. मी या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदेशी पण मी बोललो की आपण स्वतः पुढाकार सांगितला तर म्हणलं मला काही अवघड नाही त्याच्यामध्ये, मी निश्चितपणे त्याला तयार होईल आणि आपण त्या माध्यमातून निवडणुका लढू. त्या निवडणुका एकत्रित लढल्या तर नक्कीच या शहरामध्ये शांतता अजूनही वाढेल. कधी कधी अशी चुकीच्या दिशाहीन बातम्या येतात. तुम्ही कदाचित पाहिलं असेल, मी त्याकरता सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आव्हान केलंय की आपल्यामध्ये 50% भगिनी आपल्या उभ्या आहेत. जर आपलं शहरामध्ये अशा प्रकारच्या भगिनी जर नगरपालिकेमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्यावर कुठे शिंतोडे उडवणं हे आपल्या दृष्टीने योग्य नाही. आणि यासाठी आपण सगळ्यांनी एक विचारातून बदलापूर शहराला शांत करण्यासाठी एकत्रितपणे लढलं तर सगळ्यात आनंदाचा क्षण होईल आणि लोकांना सुद्धा त्याचा चांगला समाधान मिळेल. शेवटी बदलापूर शहराचा विकास करणं हेच ध्येय ठेवून आपण जर काम केलं तर मला वाटतंय बदलापूरला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही आणि नक्कीच त्यामध्ये काही दुजाभाव राहण्याचा प्रश्न येणार नाही. एकमेकाकडं एकत्रितपणे काम केलं तर त्याचा अजून जास्त फायदा होऊ शकेल. आप्पा, जर बदलापूर शहरात महायुती एकत्र न लढल्याने बदलापूर शहराला कशा प्रकारे फटका बसणार आहे? प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये असं प्रश्न निर्माण होईल की आपण याला जर मदत केली तर त्याला त्रास होईल, त्याला त्रास झाली मदत तर दुसऱ्याला अजून होईल. त्यापेक्षा नागरिक मग मतदानाला बाहेर पडायला तयार होत नाही. शांततेच्या मार्गाने जर मतदान होणार असेल तर नागरिक उत्साहाने बाहेर येतात आणि मतदान अगदी मनापासून करतात आणि त्याचा विचार असा चांगला जातो की बदलापूर शहरामध्ये शांततेच्या मार्गातून मतदान झालं. पण जर तशा पद्धतीने झालं नाही तर संघर्ष असतो आणि संघर्षामध्ये नागरिकांना सुद्धा त्रास होतो, उमेदवारांना तर होतो, पण नक्कीच त्याचं नाव सुद्धा आपल्या बदलापूरचं खराब होतंय की या शहरामध्ये निवडणुकीच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला आणि नाव त्याच्यामध्ये बदलापूरचं खराब झालं. असं होऊ नये यासाठी सगळ्या नागरिकांच्या वतीने पण माझ्या वतीने पण मी त्यांना सूचना केली की आपण एकत्रित बसत असेल तर मला काही दुःख नाही, त्याच्यात मला आनंदच आहे. जर आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं तर आपल्या मार्फत म्हणजे भाजप पक्षामार्फत शिवसेनेला एकत्र येण्याचं आवाहन तुम्ही केलं होतं, मात्र शिवसेना कुठेतरी एकत्र येत नाही. पण शिवसेनेला एकत्र येण्यासाठी तुमच्याकडून काही वेगळे काय प्रयत्न करता येतात? मी स्वतः सांगितलं आपल्याला की एकनाथ शिंदेशी स्वतः मी बोललेलो आहे आणि एकनाथ शिंदेच्या बरोबर शिवसेनेतले बरेचसे जे नगरसेवक आहेत त्यांनी सुद्धा शिंदे साहेबांच्या बरोबर चर्चा केलेली आहे. त्यांची इच्छा आहे की एकत्रितपणे लढावं. त्यांनी मलाही फोन केला होता, माझ्याबरोबर पण त्यांनी चर्चा केली आणि मी त्यांना होकार दिलेले आहे. अनेक महायुतीचे कार्यकर्ते जे होते अजूनही संभ्रमात आहेत की नेमकं आम्ही मतदान करायचं कोणाला. ते शिवसेना शिंदे सेनेसोबत सुद्धा एकनिष्ठ आहेत आणि भाजप पक्षासोबत सुद्धा एकनिष्ठ आहेत. पण अशा वेळेस कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत.
तर काय सांगाल? हाच प्रश्न सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात येतो, तसंच मतदारांच्या पण मनात येतोय. कारण शेवटी ही अडचणीचा मुद्दा निर्माण झाला की पुन्हा संघर्ष वाढला, त्याकरता कार्यकर्ता बाजूला जातो उलट, आणि मग त्याला प्रश्न पडतो मी जॉईन कोणाबरोबर व्हावं. युतीच्या मधून आपण काम करणार आहोत, पुन्हा एकत्र जर नाही झालो तर आपल्याला अडचणीच होईल. तर हे होते मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की आम्ही 2 पावलं पुढे आलेलो आहोत, आम्ही युतीसाठी तयार आहोत, अशी ही स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली आहे. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुर्तास इतकंच. ठळक वार्ता बदलापूर.